अरे कवा सांगणार आहेस? सांगायचंय गोप्या, सांगायचंय. अरे कवा? अरे नाना घरचे तुझ्या बाय खर्च वाढून बसते. ते आधी त्यांना सांगून टाक की आपण इंग्लंडला टॅक्सी चालवत होतो म्हणून. आणि बिझनेस ते बी सगळं खोट आहे. अरे आता जास्त विचार करू नको, नाही तर परत वाटायचं की आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. गोप्या, डोकं काम करणं झालंय बेट्या. तिथं विचार करू करू डोकं भांजाळेवाणी झाले. ते समजाय ना, त्या थापा मारले म्हणून झाले. हे बघ, आता आपण सगळं समज खरं सांगून टाकू, म्हणजे एकदाच समजाच टेन्शन जाईल. मग पुढं काय होईल ते बघता येईल. ठीक आहे, म्हणतोय तसं करू. हा, ते व्हायचं ते होईल. मदन, ऑल द बेस्ट. दादा या या. हळू हळू. मदन शेठ येतो. हा, अहो ऐकलं का? हा बोल ना. माणसं बोलून घ्यावे लागेल. अहो तुम्हाला पण शेतीचं काम बघावं लागतंय ना. आणि लग्नाच्या वेळे माणसं कमी नको. हा आजी, ह्यांना सांगितलं होतं मिथून दादाला बोलवायला. का हो? तुम्ही बोलवलं ना? हा हा. हा. काजू मी घेऊ का काही? नाही हो आत्तू, ठेवते मी. अहो ते सामान जरा मोजायचं राहिलं होतं ना म्हणून. बाकी त्या पिशव्या भाऊजीच उचलणार आहेत. बर. बोल ना संग. सांगतो की जरा दम तर. काय नाना? हो द्या ना. ते हे थोडेसे पोपट. अरे हे कायला मदन आहे ना खर्चायला. हा ना पण कसं आहे, आता मोठे भाऊ म्हणून ह्यांची काही जबाबदारी आहे का नाही? आता हा आम्हालाही कळतंय म्हणा. कळलं राणी. Gopo, why Popat is giving money to Nana? Maria, here in India, family come together to contribute for a wedding. I really like this. You know, Madan, I'm so happy that in future I'll be part of the joint family. बाई, मा लहान लेख तर खर्च करतोच आहे, पण मा मोठा लेख पण कमी नाही. पोपटला घराची काळजी आहेच म्हणा. हा मग मी एवढं काही केलं नाही ना, पण एक मोठा भाऊ म्हणून जी जिम्मेदारी ना ती पार पाडायचा प्रयत्न करतोय बस. पोपट, तू हे जे काही करतोय ना, अरे त्याला हा मी तेच म्हणले त्यांना. गोप भाऊजी, ते मंडपाचं तुमच्याकडेच आहे ना? ते काय असतंय ते फवारा? अगं
शेंटवाला फवारा. हा ते शेणचा फवारा लावायला सांगा. हा 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 सांगतो. गप्पू तू राहू दे. पोपट हा ना. तू कर. आणि समद बारीक सारीक कर. हा हा ना. हे, अरे वाट कसली बघतोय. गाड्यापर्यंत यायच्या आधी सांग. सांग ना. ना बोलायचं होतं. बोल ना. त्याच हे अरे बोल ना. अहो ना ते ना म्हणजे हे सांगायचंय. अरे सांग ना. गोप्या म्हणलंय तर सगळं सांगून टाकायचं सोपं नाहीये. मरुदी जे होईन ते होईन. भावड्याने जे केलं ते चांगलं केलं. ना आवडलं. हा ते तर आहेच म्हणा. नाण्या तुझ्या नशिबानं एका वर चढ एक पोरं भेटले. हा ते पण आहे. एक फोन करायचं. मी आलो. अरे मदन, अरे कबूल नाही सांगितलं. हिंमतच नाही झाली. ऊस नाव समजा गळून पडलं. लहानपणी शाळेत एक थाप आणली होती. ती नंतर नानांना कळली होती. कसं सडकून काढलं होतं आठवतंय ना. माहिती मला. तू मदत केली होती तेव्हा मला बी हाणलं होतं. मी काय म्हणतो, नाना सांगून टाक ते इंग्लंडला बिझनेस वगैरे काय नाही म्हणून. जे होईन ते होईन. हाकललं तर जाऊ बाहेर कुठतरी. मी तर सामान बी पॅक करून ठेवलंय. पण जाणार कुठं, राहणार कुठं, खाणार काय, मारियाला काय सांगायचं. सांगू काहीतरी. ती मारिया आपल्या दोघांना ना उभा आडवा चिरीन. नाना तर भाजून काढते. आईला मग काय करायचं. याला इंग्लंड मध्ये बिझनेस नाही एवढं सांगितलं असतं तरी चाललं असतं. इंग्लंडच्या बिझनेस तर काही म्हणले का? नाही काही नाही. तुमच्या चेहऱ्यावर लय टेन्शन दिसतंय. काही झालंय का? घोटाळा झालाय. अगं बाई काय झालं? ते अचानकच इंग्लंडच्या राणीने ना बिझनेस मध्ये पैसे अडकिले. मग आता इंग्लंडला जाऊन जर का पैसे आणायचे म्हणले बदलून तर जरा टाइम लागेल. अहो पण लग्नाच्या अगोदर होईल ना. नाही ते 4 गोष्टी कमी करा. नाही नाही काही गरज नाही त्याची. बिझनेस म्हटलं की असं समजा गोष्टी चालतच राहतात. तू काळजी करू नको. होईन समजा नीट. बरं बरं चलन. हा नाना विचारत होते लग्नाच्या पत्रिकेचं कुठवर आलंय. बघितो मी. जाय तू. हा आईला मग पैशाचं काय करायचं. जाय तू गाडीची किल्ली घेऊन ये. जाय. आईला तुला पैसे मिळाल्याशी मतलब आहे ना. जाय किल्ली घेऊन ये. आर पण पुढं जाय. या लवकर. मदन, अरे इकडून घ्यायचे पैसे. हा मग चाल.
नमस्कार. अरे इंग्लंडच्या मसाला की आज इकडे. नमस्कार. नमस्कार. या या आतमध्ये. चल बापरे. लाईट गेली वाटतं. इन्व्हर्टर घेतलंय पण ते बिघडले. नाही काय काळजी करायचं कारण नाही. हॅलो शम्मी 2 प्लेट भजी पाठव. बोला काय सेवा करू. गरज होती म्हणून आलो होतो. तुम्हाला आणि आमची गरज. चेष्टा करता राव गरीबाची. नाना हिंगणकरचे पुत्र तुम्ही. अख्ख्या पंचक्रोशीत नाव आहे तुमचं. तुमच्या कामाची कीर्ती अख्ख्या राज्यभरात पोहोचायला पाहिजे. आणि नाना हिंगणकर आमच्या लय जवळचा माणूस. एकदम दिलदार. बरं बोला ना काय सेवा करू. काय नाही आलो होतो असं सहज. बर चल येतो. अहो बसा ना भजे मागवलेत. अहो नाही नको. मी भजी खात नाही. हा पण उधारीवर तेवढेच मिळतात. बसा. येतो पुन्हा. चालते. हाय मदर, आईला कटीने मंगेच्या लग्नापर्यंत पैसे जमीन. मंगेच्या लग्नाचं टेन्शन आहेच आहे. पण त्यानंतर त्या इडिंगच्या बायको ज्यादा टेन्शन आहे. Maria, coffee. Ayo, lipstick. Lipstick. You want? No. Best day. Oh yes. Thank you. You're looking so happy. Happy? म्हणजे खुश. हा मग असणारच ना. मला शाहरुख पाहिजे होता आणि राहुल भेटला. मग खुश का म्हणून नसणार. राहुल नाही ला. जाऊ द्या तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. पण लय भारी आहे. Uncle, come, sit. Uncle, where you'll be going for your honeymoon? Honeymoon! काहीतरीच बो. Hey, where you go? अजून ठरलेलं no. Then decide as soon as possible. Your wedding day is approaching soon. Ask Rahul if he has decided something. Rahul talk na? Honeymoon? Yeah, call. थांबा लगेच सांगते. सिमरन. राहुल ऐक ना. हा बोल. कुठे जायचं. कुठं नाही घरी चाललोय. आता नाही. मग नंतर कुठे जायचंय. अगं कधी कुठं ते तर सांग ना. ते पण काय मॅच सांगायचं का. अगं चल. आलं लक्षात. लगीन झाल्यावर ना. हा अगं मग जाऊ ना समजेजण दर्शनाला. मस्तपैकी टेम्पो करून. तिकडे नाही काही. मग हनीमून. अयो हनीमूनला जायचं. कुठं जायचं. तेच तरी विचारतीये. तुला काय वाटतं. मला लई लांब जायचंय. महाबळेश्वर. तिकडं तर समजत जात्या. मग लोणावळा. ते काय लांब आहे का. मला बर्फात जायचंय.
मग लंडनला जाऊ ना. अयो ते तर दादाचंच गाव आहे. हा मग तेवढं सोपं राहील ना. हा दादाला तिकीटच काढायला सांगू का? हा सांग ना. हा हे बेस्ट होईल. चाल मग ठेवते फोन. दादाला लगेच फोन करते. सिमरन. राहुल. अय सिमरन, राहुल फोन नको ना ठेवू. अरे राजकुमार येत नाही तर. अयो राजकुमार ये वय. त्यांना नमस्कार सांग. हा ठेवतो फोन. Uncle, what you decided? तुमच्या गावाला लंडनला जायचं ठरलंय. आता दादाला फोन लावते. मंगी तर फोन काहीतरी मागवणार असं. हा बोल मंगे. हॅलो दाद्या, ऐक ना. हा ह्यांची आणि मै लंडनची तिकीट काढून पाहिजेत. तिकडं कायला जायचंय? अरे दाद्या असं काय करतो? लग्नानंतर जावं लागतं ना. मॅरिया म्हणला मला की याला जाय म्हणून. याला म्हणजे कशाला? अरे दाद्या समजून घे ना. आताच त्यांच्या संग बोलले मी. ते म्हणले की आपण ना दादाच्या गावाला जाऊ आणि त्याच्याच घरी राहू. म्हणजे ना राहायचा काही खर्च होणार नाही आणि फक्त तेवढं खाय प्यायचं बघावं लागेल. नाही तर तू एक काम कर ना, तुझ्या घरी किराणा भरलाच असेल ना, मग मी जाऊन स्वयंपाक करेन. बर बर चल ठेवतो पण बघतो नंतर. हा. अय्यो खरंच? थांकू. मग what happened? तुमच्या गावाला जायचं ठरलंय, लंडन. आईला एक तर आधीच 17 विघ्न त्यात मंगीचा अजून. पण काय झालं? लंडनला जायचं म्हणती. अयो मग काय सोय कर म्हणाली. तिकडं जायचं म्हणती. तिकडं जाते खाते पेते माझ्या करते परत येते. जसं पुढे चाललंय ना तसं टेन्शन अजून बी वाढायला लागले. टेन्शन निम्म्या गावऱ्या गेल्या तिथं मस्त ना कोणाला तरी गांडवायला लाग. कोणाला? बंटी शेट. बंटी? बघ आता मी काय करतो. काय करणार आहेस तू? हा मदन राव, गावात काय विशेष? तू इकडे चालू होतो. माझ्याकडे काय काम काढलं? ते बंगीचं लग्न ठरलंय ना आणि फॉरेन करन्सीचा जरा प्रॉब्लेम झालाय. हा म्हणजे कसं असतंय, भारतातले पैसे कसे इंग्लंडला चलत नाहीत तसे इंग्लंडचे पैसे भारतात चलत नाहीत. म्हणजे त्याच्या नोटावर वेगळी नक्षी असते वय. आता कसं पकडलं? मग आता तेच म्हणलं तुझ्याकडे असतील पैसे तर बघावं. मला काय लागतंय हे घे. एवढे सुट्टे ठेवायची सवय नाही ना. सकाळीच मम्मीने 500 रुपये दिले ते. 10-12 लाख लागतील. अयो एवढे? तिचं काय आहे, राजकुमारी म्हटल्या बंटी शेटला विचारून बघा, नसतील तर जाऊ दे सांगतो. राजकुमारी बोलल्या? तिचं काय आहे, इंग्लंडची राणी म्हणजे मारियाची आजी त्यांनी माझ्या बिझनेस मध्ये पैसे गुंतविले आणि आता मंगीचं लग्न अचानक ठरलं ना आणि आता पैसे लवकर निघणार नाहीत तिथून. तर मग राजकुमारी म्हणजे आपली मारिया म्हटली की बंटी शेटला विचारून बघा, पण तुला नसतील जमत तर ठीक आहे, चल कॉप्या. नाही आज कसं नाही. आज सरपंच बाईचा पोरगा बंटी शेट म्हणून सगळं शक्य आहे. मम्मीला विचारावं लागेल आणि मम्मीला मी जर विचारलं ना, मम्मी मला पैसे नाही द्यायचे. तू चालतो का माझ्या संग? म्या चल ना, काही काळजी करू नको, तू फक्त संग चल, मी असेल तुझ्या संग. मम्मी अशी तयार होती. होय नक्की. हा चल मग. चमन हाण गाडीला घे. अरे सरपंच बाईकडून पैसे कसे घ्या ना? अरे आय एम हिअर नो फिअर. असं बी आपल्याकडे आता काय पायऱ्या राहिलेला नाहीये, प्रयत्न तर करावा लागणच ना. अरे पण ती सरपंच बाई आहे, भाल्यांना गंडवते ती. तू कसं गंडवशील?
ते आहे ना बघू काय ते बंट्या चल. हा चला चला. आता आला तर आला एक्का हातात, नाही आला तर दोघांचं सामान गुंडाळायचं डायरेक्ट डागा.